हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ। तर आजच्या या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जी काही मराठी वाक्ये बोलत असतो, मग तीच वाक्ये इंग्रजीमधून कशी बोलायची ते समजून घेणार आहोत। तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा। तर आता इथे बघा, मी इथे फर्स्ट क्वेश्चन लिहिलेला आहे, तुला घाई आहे का? बघा, अशा प्रकारचा प्रश्न आपण बऱ्याच वेळेला विचारत असतो किंवा तू घाईमध्ये आहे का असं सुद्धा आपण विचारत असतो। तर सर्वात आधी आपण जेव्हा एखाद्या प्रश्नाचे किंवा वाक्याचे इंग्रजीमध्ये रूपांतर करत असतो तेव्हा काय करायचे असते, तर सर्वात आधी जे मराठी वाक्य किंवा प्रश्न आहे त्याचा काळ ओळखायचा असतो। बघा, आता काळ ओळखण्याची सोपी पद्धत म्हणजे मराठी वाक्यातील जे क्रियापद असते त्या क्रियापदावरून आपण काळ सहज ओळखू शकतो आणि असंही मराठी वाक्यातला काळ ओळखणे आपल्याला सोपे जात असते। मग आता इथे बघा, तुला घाई आहे का? आता इथे जे क्रियापद आहे ते आहे यावरून आपल्याला लगेच कळते की हा वर्तमान काळातला प्रश्न आहे, लगेच समजते, मराठीतील प्रश्न आहेत। मग आता त्याचप्रमाणे तुला घाई आहे का या प्रश्नाचे उत्तर कसं येणार आहे? हो, मला घाई आहे किंवा नाही, मला घाई नाही आहे, म्हणजे हो किंवा नाही अशा प्रकारे या प्रश्नाचे उत्तर येणार आहे। म्हणजेच हा हो किंवा नाही स्वरूपाचा प्रश्न आहे, त्यालाच इंग्रजीमध्ये एस नो टाईप क्वेश्चन असं म्हणतात। मग आता जेव्हा एस नो टाईप प्रकारचे प्रश्न असतात तेव्हा त्या प्रश्नांची सुरुवात ही तो प्रश्न ज्या काळातील असेल त्या काळातील सहाय्यकारी क्रियापदाने होत असतो, म्हणजे त्या प्रश्नाची सुरुवात। मग आता हा प्रश्न वर्तमान काळातला आहे म्हणून आपण काय करणार आहोत की वर्तमान काळातलं जे सहाय्यकारी क्रियापद आहे एम, इज, आर त्यापैकी एका सहाय्यकारी क्रियापदाने या प्रश्नाची सुरुवात होणार आहे। मग त्यासाठी आपण सर्वात आधी काय करणार आहोत, तर या प्रश्नाचं इंग्रजीतलं स्ट्रक्चर लिहून घेणार आहोत। तर ते कसं असणार आहे, तर सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की सहाय्यकारी क्रियापद येणार आहे, म्हणजेच एम किंवा इज किंवा आर यापैकी योग्य ते सहाय्यकारी क्रियापद तुम्हाला कर्त्यानुसार निवडायचे असते। म्हणजेच इथे कर्ता तुला आहे तर त्यानुसार मग यापैकी योग्य ते सहाय्यकारी क्रियापद वापरायचं असते। त्यानंतर आपण घेत असतो सब्जेक्ट म्हणजे चला आपण मराठीतून म्हणत असतो कर्ता, आणि सर्वात शेवटी मग घ्यायचं असते ऑब्जेक्ट म्हणजेच काय, तर कर्म, आणि शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क म्हणजेच प्रश्नचिन्ह। मग आता एमिदारपैकी काय वापरायचं, तर कर्ता बघायचा, कर्ता आहे तुला, मग तू किंवा तुला यासाठी आपण यू वापरतो इंग्रजीमध्ये शब्द YOU यू। मग यू नंतर आपण काय वापरत असतो, आर वापरत असतो, यू आर असं वापरत असतो। म्हणून या प्रश्नाची सुरुवात आर या सहाय्यकारी क्रियापदाने होणार आहे हे लक्षात ठेवायचं। म्हणजेच हा प्रश्न कसा तयार होईल, आर नंतर सब्जेक्ट म्हणजेच कर्ता, आताच सांगितलं मी तुम्हाला की हा आहे तुला, मग त्यासाठी आपण यू वापरतो इंग्रजीमध्ये, म्हणून आपण आर नंतर सब्जेक्ट दिला आहे म्हणून इथे यू घेतला। त्यानंतर इथे ऑब्जेक्ट नाही आहे पण इथे दुसरे शब्द काय आहे, आर यू, तुला आहे, काय आहे, घाई आहे का असं विचारलेलं आहे। मग घाई किंवा तू घाईमध्ये आहे का असं सुद्धा आपण विचारत असतो। मग घाई यासाठी आपण हरी हा शब्द वापरत असतो, HURRY हरी, म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, आर यू इन ए हरी। अशा प्रकारे तुम्ही इंग्रजीमध्ये हा प्रश्न मग विचारू शकता, आर यू इन ए हरी म्हणजे तू घाईत आहे का किंवा घाई आहे, तुला घाई आहे का, अशा प्रकारे मग हा प्रश्न तुम्ही इंग्रजीतून विचारू शकता। आता नेक्स्ट बघा, तू मला आठवण करून देशील का? बघा, हा सुद्धा तशाच प्रकारचा प्रश्न आहे, कारण या प्रश्नाचे उत्तर सुद्धा कसं येईल, हो किंवा नाही, म्हणजेच एस नो टाईपचाच हा प्रश्न आहे। पण कोणत्या काळातला आहे ते आता आपल्याला ओळखायचं आहे। तू मला आठवण करून देशील का अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा आपण बऱ्याच वेळेला विचारत असतो। आता देशील का म्हणजे भविष्यामध्ये, आठवण करून देशील का मला तू या गोष्टीची, खाशील, पेशील अशा प्रकारचे शब्द जर असले तर त्यावेळेला तो भविष्यकाळ असतो, हे आपल्याला समजलंच असेल की तुम्हाला आठवण करून देशील का। म्हणजेच आता ह्या भविष्यकाळातील प्रश्न असल्यामुळे या प्रश्नाची सुरुवात भविष्यकाळामध्ये जी सहाय्यकारी क्रियापदे आपण वापरतो त्याने होणार आहे। मग सुरुवातीला आपण स्ट्रक्चर लिहून घेऊ, म्हणजेच भविष्यकाळातील सहाय्यकारी क्रियापदे असतात विल किंवा शॉल। मग आता आपण स्पोकन इंग्लिशमध्ये जेव्हा म्हणजे आपण इंग्लिश बोलतो तेव्हा विलचाच वापर हा सहसा आता केला जातो। कर्ता कोणताही असला तरी विलच हे सहाय्यकारी क्रियापद आपण वापरत असतो, म्हणून आपण या प्रश्नाची सुरुवात कशाने करणार आहोत, तर विलने। म्हणून आपण इथे स्ट्रक्चर लिहिताना काय घेणार आहोत, सुरुवातीला विल हे सहाय्यकारी क्रियापद। त्यानंतर
आपल्याला घ्यायचा आहे त्या प्रश्नातला कर्ता, म्हणजेच आपण त्याला इंग्रजीमध्ये सब्जेक्ट म्हणतो. त्यानंतर आपल्याला घ्यायचे असते क्रियापदाचे पहिले रूप किंवा मूळ रूप, त्यालाच आपण V1 फॉर्म असं म्हणतो. सर्वात शेवटी असतो ऑब्जेक्ट आणि मग द्यायचं आहे क्वेश्चन मार्क म्हणजेच प्रश्नचिन्ह. अशा प्रकारे या प्रश्नाची रचना येणार आहे. मग आपण इथे काय घेणार आहोत, वेल, नंतर सब्जेक्ट म्हणजेच कर्ता कोणता आहे, तू. मग तूसाठी आपण इंग्रजीमध्ये वापरतो शब्द यू, विल यू. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, क्रियापदाचे पहिले रूप. मग आता क्रियापद कोणतं आहे पहिल्यांदा या प्रश्नातलं बघायचं. आठवण करून म्हणजे आठवण करून देणे. मग आठवण करून देणे यासाठी आपण इंग्रजीमध्ये रिमाइंड हा शब्द वापरत असतो. तो आपण इथे त्याच्या V1 फॉर्ममध्येच घेणार आहोत, म्हणजेच REMIND, रिमाइंड. विल यू रिमाइंड, तू आठवण करून देशील का. कोणाला, ऑब्जेक्ट काय, कर्म काय आहे, मला. म्हणून आपण इथे मलासाठी काय घेणार आहोत, विल यू रिमाइंड मी. मलासाठी आपण मी वापरतो. म्हणजेच हा प्रश्न इंग्रजीत कसा तयार झाला, विल यू रिमाइंड मी. अशा प्रकारे मग तुम्ही इंग्रजीमध्ये सहजरित्या हा प्रश्न विचारू शकता. आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट सेंटेन्स आहे मला त्याच्याबद्दल माहिती नाही. बघा आता हे जे वाक्य आहे ते सुरुवातीलाच शेवटचा शब्द आहे नाही, म्हणजेच हे नकारार्थी वाक्य आहे. नकारार्थी वाक्यामध्ये आपण नॉटचा वापर करत असतो, हे तुम्हाला माहिती असेलच. आता त्यानंतर मग नकारार्थी वाक्य तर आहे, पण हे कोणत्या काळातलं मग नकारार्थी वाक्य आहे, तर बघा इथे माहिती नाही म्हणजे ती आलेला आहे. शेवटचा शब्द, शेवटचं अक्षर इथे ती आलेलं आहे. त, ता, ती, ते, तो. अशा प्रकारे तच्या बाराखडीतलं अक्षर जर क्रियापदाचं शेवटचं अक्षर असेल तर अशा वेळेला तो वर्तमान काळ असतो. म्हणजेच हे वर्तमान काळातलं नकारार्थी वाक्य आहे, हे लक्षात घ्यायचं. मग आता वर्तमान काळामध्ये जेव्हा आपण नकारार्थी वाक्य बनवतो तेव्हा त्याची रचना कशी असते ते सर्वात आधी आता आपण लिहून घेणार आहोत. बघा मग आता आपण काय घेतो, सर्वात आधी तर सब्जेक्ट. सब्जेक्ट घेतल्यानंतर आता हे नकारार्थी वाक्य आहे त्यामुळे नॉट तर येणारच आहे, पण नॉट आपण लगेच नाही वापरू शकत, कर्त्यानंतर. मग त्यासाठी आपण वर्तमान काळातलं सहाय्यकारी क्रियापद इथे वापरत असतो आणि त्यानंतर मग आपण काय घेत असतो, नॉट घेत असतो. म्हणजेच इथे आपण डू किंवा डजचा वापर करून त्यानंतर नकारार्थी वाक्य आहे म्हणून आपण नॉटचा वापर हा करत असतो. आणि त्यानंतर आपण घेत असतो क्रियापदाचे पहिले रूप म्हणजेच V1 फॉर्म आणि त्यानंतर मग आपण घेत असतो सर्वात शेवटी ऑब्जेक्ट. बघा अशा प्रकारे मग या वाक्याची रचना येणार आहे. मग आता या रचनेनुसार आता ह्या मराठी वाक्याचं आपण इंग्रजीमध्ये रूपांतर करणार आहोत. आता सब्जेक्ट म्हणजेच कर्ता कोणता आहे, मला. मग मलासाठी आपण इंग्रजीमध्ये आय हा शब्द वापरतो. मग आय नंतर आपण काय वापरत असतो, डू हे सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो. म्हणून आपण डू नॉट असं येईल ते, पण आपण डू नॉट असं न घेता आपण त्याचं संक्षिप्त रूप बोलताना घेत असतो. म्हणजेच काय, डू नॉटचं संक्षिप्त रूप डोंट, आय डोंट. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापदाचे पहिले रूप म्हणजेच V1 फॉर्म. मग आधी क्रियापद काय आहे, माहिती नाही, माहिती असणे. म्हणजेच याच्यासाठी आपण कोणता शब्द इंग्रजीत वापरतो, नो हा शब्द वापरतो. मग आपल्याला तो पहिल्या रूपातच घ्यायचा आहे V1 फॉर्ममध्येच. म्हणून आपण इथे घेणार आहोत आय डोंट नो, मला माहिती नाही असा त्याचा अर्थ झाला. आणि नंतर आपल्याला ऑब्जेक्ट घ्यायचं आहे. मग ऑब्जेक्ट कसं ओळखायचं की मला माहिती नाही, कोणाबद्दल माहिती नाही, त्याच्याबद्दल माहिती नाही. कर्म म्हणजेच काय की ज्याच्यावर क्रिया घडते ते कर्म असते. मग आता त्याच्याबद्दल माहिती नाही हे ऑब्जेक्ट आहे, त्याच्याबद्दल हे ऑब्जेक्ट आहे, कर्म आहे. मग आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की असं जोडून जर शब्द आलेले असले तर अशा वेळेला आपण काय करतो, त्याच्या आणि बद्दल हे दोन शब्द आलेले आहेत, जोडून आलेले आहेत. मग आपण सुरुवातीला बद्दल यासाठी जो इंग्रजी शब्द आहे तो घेणार आहोत. म्हणजेच ज्याबद्दल यासाठी आपण अबाउट वापरतो आणि त्यासाठी आपण वापरतो हिम. अबाउट हिम म्हणजेच काय, त्याच्याबद्दल या अर्थाने. म्हणजे जर तुम्हाला हेच मराठी वाक्य जर इंग्रजीमध्ये बोलायचं असलं तर तुम्ही बोलाल आय डोंट नो अबाउट हिम, मला त्याच्याबद्दल माहिती नाही. अशा प्रकारे मग तुम्ही इंग्रजीमध्ये बोलू शकता. आता बघा नेक्स्ट बघा, हे सर्व मला सांगू नकोस. बघा आता हे जे वाक्य आहे ते इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे.
इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच काय, तर आज्ञार्थी वाक्य आहे. आज्ञार्थी वाक्यात सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात. विनंती किंवा हुकूम अशा प्रकारचे वेगवेगळे प्रकार असतात. तर आता त्यापैकीच हे वाक्य आहे की हे सर्व मला सांगू नकोस. आता अशा प्रकारचे आज्ञार्थी वाक्य जेव्हा असते तेव्हा आता याच्यात सुद्धा सांगू नकोस म्हणजेच हे यात सुद्धा नकार आलेला आहे. म्हणजेच हे नकारार्थी आज्ञार्थी वाक्य आहे आणि वर्तमान काळातलं वाक्य आहे. म्हणजेच अशा प्रकारचं जेव्हा आपण वाक्याचे आज्ञार्थी वाक्याचे जेव्हा आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करतो तेव्हा सुद्धा आपण त्यामध्ये नॉटचाच वापर करत असतो. आणि वर्तमान काळातलं वाक्य असल्यामुळे वर्तमान काळातलं सहाय्यकारी क्रियापद वापरून आपण त्याची सुरुवात करत असतो. म्हणजेच आता जर होकारार्थी असलं तर आपण कशाने सुरुवात करतो, सर्वात आधी त्या आज्ञार्थी वाक्यातलं क्रियापद घेतो, V1 फॉर्म घेतो आणि नंतर ऑब्जेक्ट घेतो. आता हे नकार आहे यामध्ये, म्हणून आपण काय करणार आहोत की सहाय्यकारी क्रियापद घेऊन त्याला नॉट लावू. म्हणजेच काय बघा, आपण घेणार आहोत आता इथे जरी आपण डू नॉट असं जरी घेत असलो तरी आपल्याला इथे त्याचं संक्षिप्त रूपच घ्यावं लागणार आहे. म्हणून मी इथे सुरुवातीलाच आधी इथे डोंट असं घेणार आहे रचना लिहिताना. आणि त्यानंतर डोंट म्हणजेच काय, डू नॉट या अर्थाने. त्यानंतर घ्यायचं असते क्रियापदाचे पहिले रूप म्हणजेच V1 फॉर्म, त्यानंतर घ्यायचं असतो ऑब्जेक्ट. म्हणजेच अशा प्रकारे याची रचना असते. आता हे नकारार्थी आहे म्हणून आपण इथे डोंटचा वापर केला. पण जर हे नकारार्थी नसतं, होकारार्थी असतं तर फक्त V1 प्लस ऑब्जेक्ट अशा प्रकारचे आज्ञार्थी वाक्यांची रचना असते. आता बघा, मग आता सुरुवातीला तर आपल्याला डोंट घ्यायचंच आहे. डोंट बघा, आता इथे घ्यायचं आहे पुढे V1 फॉर्म म्हणजेच काय, क्रियापदाचे पहिले रूप. आता क्रियापद सांगू म्हणजेच मूळ क्रियापद सांगणे. मग सांगण्यासाठी आपण काय वापरतो इंग्रजीमध्ये शब्द टेल. डोंट टेल म्हणजे सांगू नकोस. कोणाला सांगू नकोस, ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म काय आहे, कोणाला सांगू नकोस तर मला सांगू नकोस. मला हे कर्म आहे, मग मलासाठी आपण वापरतो मी. डोंट टेल मी, मला सांगू नकोस. आणि आता ऑब्जेक्ट नंतर आता राहिलेले जे शब्द आहेत ते काय आहेत, हे सर्व. हे सर्व, हा ही हे, त्यासाठी आपण वापरतो धिस. आणि सर्वसाठी आपण काय वापरतो, ऑल. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, डोंट टेल मी ऑल धिस. हे बघा, अशा प्रकारे मग हे वाक्य इंग्रजीत तिथे ट्रान्सलेट झालेलं आहे. हे सर्व मला सांगू नकोस, डोंट टेल मी ऑल धिस, अशा प्रकारे. आता नेक्स्ट बघा क्वेश्चन आहे, हे कधी झाले. बघा, अशा प्रकारे अशी काही घटना वगैरे घडलेली असेल तर आपण विचारतो की हे असं कधी झालं, अशा प्रकारे आपण विचारत असतो. तर आता हा जो प्रश्न आहे हा तुम्हाला अर्थातच कळलेला असेल की इथे प्रश्नार्थक शब्द आलेला आहे, त्यामुळे हा WH टाईपचा प्रश्न आहे. आणि इथे झाले म्हणजेच क्रियापदाचं शेवटचं अक्षर इथे ले आहे, म्हणजेच लच्या पाराखडीतला आहे. म्हणजेच हा जो प्रश्न आहे तो WH टाईपचा भूतकाळातील प्रश्न आहे. तेव्हा हा जो प्रश्न आहे ह्या प्रश्नाचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये याचे ट्रान्सलेशन लिहायचे आहे. तिथे मी हे तुमचे ट्रान्सलेशन चेक करणार आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण रोजच्या बोलण्यातील जे काही आपले मराठी वाक्य असतात किंवा प्रश्न असतात त्याचे इंग्रजीमध्ये त्याच्या रचनेनुसार आणि काळ ओळखून ट्रान्सलेशन कसे करायचे ते समजून घेतले. तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.